Hello student. Today we see in mathematics second differential equation. Hmm. See here what is order and what is degree of a given equation. See here first we see order. Hmm. dy by dx. This is first. This is second d2y by dx2. And this is third d3y by dx3. असं तुम्हाला इक्वेशनमध्ये येऊ शकतं. आता ऑर्डर म्हणजे काय तर या ठिकाणी बघा दिलेलं बघा इन ब्रॅकेट dy बाय dx असं दिलेलं आहे. या ठिकाणी d2y बाय dx2 असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी d3y बाय dx3 असं लिहिलेलं आहे. आता सपोज फर्स्ट आपण घेऊया dy बाय dx. या ठिकाणी डीची पॉवर तुम्हाला दिसते का कुठं नाही दिसत. वायची पॉवर दिसते का नाही दिसत. या ठिकाणी डीची पॉवर नाही. या ठिकाणी एकची पॉवर नाही दिसत. मग सपोज आपण काय म्हणतो असतो असं जर नसेल तर आपण काय म्हणतो इथं 1 असं म्हणतो. काय म्हणतो आपण 1 असं म्हणतो. आलं लक्षात तुमच्या. मग हा जो 1 आहे या ब्रॅकेटच्या आतमधला जो 1 आहे त्याला काय म्हणायचं ऑर्डर. दिस इज फर्स्ट ऑर्डर. ही जी आहे ती फर्स्ट ऑर्डर. आणि हे d2y बाय dx2 म्हणजेच काय ही जे 2 आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये d2y बाय dx2 हे जे 2 आहे ही त्या इक्वेशनची ऑर्डर असते. आणि आपण सॉल्व करताना काय करतो जी ऑर्डर मोठी असेल ज्या इक्वेशनची ऑर्डर मोठी असेल किंवा ज्याची डिग्री मोठी असेल तर ते इक्वेशन आपण कन्सिडर करत असतो. त्याच्यानंतर इथं बघा आता d3y बाय dx3 म्हणजेच काय ह्याची ऑर्डर किती आली 3 आली. ह्याची ऑर्डर किती आली 3 आली. लक्षात आलं का बघा. या ठिकाणी dy बाय dx म्हणजे ह्याची ऑर्डर किती आली आतमधलं घ्या. आतल्या ब्रॅकेटच्या आतमधलं घ्या म्हणजे काय आली 1 आली. या ठिकाणी हे 2 आहे मग हे 2 याची ऑर्डर आली. या ठिकाणी 3 आहे मग ही 3 याची ऑर्डर आली. लक्षात आलं तुमच्या. आता सेकंड आपण बघूया डिग्री म्हणजे काय बघू आपण आता डिग्री. या ठिकाणी बघा dy बाय dx हे ब्रॅकेटमध्ये dy बाय dx आहे. मग सपोज फॉर एक्झाम्पल इथं नाही तर आपण इथं काय लिहिलं 1 लिहिलं. या ठिकाणी d2y बाय dx2 या ठिकाणी सुद्धा नाही पण इथं आपण घेऊया 3. या ठिकाणी घेऊ आपण d3y बाय dx3 या ठिकाणी आपण 2 लिहूया. मग हा जो ब्रॅकेटच्या बाहेरची जी बाजू आहे ब्रॅकेटच्या बाहेरची जी बाजू आहे तिथली जो नंबर लिहिलेला आहे हा ब्रॅकेटच्या बाहेरची बाजू त्या ठिकाणी जो नंबर लिहिलेला असेल ती त्या इक्वेशनची डिग्री असते. हे लक्षात घ्या. मग ह्या ठिकाणी इक्वेशनची डिग्री समजा नव्हतीच इथं काहीच नव्हतं तर आपण इथं काय कन्सिडर केला 1. मग 1 या इक्वेशनची ही डिग्री झाली. त्याच्यानंतर आता इथं बघा d2y बाय dx2 मग या इक्वेशनची डिग्री काय झाली 3 झाली. त्याच्यानंतर इथं बघा d3y बाय dx3 ह्याची पॉवर ह्या इक्वेशनची पॉवर किती आहे 2 आहे बरोबर. 2 याची ही डिग्री झाली. आता ह्या इक्वेशनमध्येच आपण डिग्री ऑर्डर आणि डिग्री हे आपण चेक करूया. या ठिकाणी बघा dy बाय dx आहे. ह्या ठिकाणी काय दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी डीच्या इथं मग इथं आपण 1 कन्सिडर करू. आलं लक्षात. म्हणजे आता ह्याची ऑर्डर किती झाली 1 झाली आणि डिग्रीसुद्धा या ठिकाणी 1 झाली. या ठिकाणी काय लिहिलं आपण ऑर्डर काय झाली 1 झाली आणि डिग्रीसुद्धा काय झाली डिग्री हे सुद्धा काय झाली 1 झाली. या ठिकाणी बघा आता हे d2y बाय dx2 आहे म्हणजे ह्याची जी ऑर्डर आहे ती आतमधलं आपण घेऊया. आतमधला नंबर कन्सिडर करूया. ह्याची जी ऑर्डर आहे ती किती आहे 2 आहे. ऑर्डर किती आली 2 आली आणि ह्याची ही डिग्री ह्याला काय म्हणायचं डिग्री. हे डिग्री ह्याची ऑर्डर डिग्री काय धरू आपण 3 धरूया. या ठिकाणी बघा d3y बाय dx3 म्हणजे आतमधला नंबर हा कन्सिडर करायचा. हा किती आहे 3 आहे. मग याची ऑर्डर जी आहे ती किती आहे हा नंबर 3 आहे. मग ऑर्डर 3 आणि ह्याची जी ब्रॅकेटची जी पॉवर आहे ते किती आहे 2 आहे. मग ह्याला काय म्हणायचं डिग्री असं म्हटलं जातं डिग्री 2. मग अशा तऱ्हेने तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जो एक्झरसाइज आहे आपला 6.1 त्या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. आता आपण या चॅप्टरमधला एक्झरसाइज नंबर 6.1 हा आपण सॉल्व करायचा आहे. तर बघा
फर्स्ट या ठिकाणी बघा, या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, डिफरन्शियल इक्वेशन एक्झरसाइज नंबर 6.1 डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल असं दिलेलं आहे बघा, d2y/dx2 प्लस x dy/dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. या ठिकाणी दिलेलं आहे बघा. या ठिकाणी बघा d2y/dx2 म्हणजे हे जी पॉवर किती आहे, 2 आहे. हां, या ठिकाणी आहे का पॉवर, dy/dx फक्त दिलेलं आहे. मग इथं आपण कन्सिडर काय करूया, या ठिकाणी 1 कन्सिडर करू. मग हायेस्ट नंबर कुठला या दोन्हीमधला, तर हा 2 आला. हा 2 नंबर जो आहे तो हायेस्ट आहे, म्हणून ह्याची ऑर्डर किती आली, 2 आली. बरोबर. बघा आता परत सांगतो, d2y/dx2 प्लस x dy/dx असं लिहिलेलं आहे. बरोबर. याच्यामध्ये या ब्रॅकेटमध्ये ह्याची पॉवर किती आहे, 2 आहे. ह्याची पॉवर काय आहे, 1 आपण कन्सिडर करू. म्हणजे 2 हे 1पेक्षा बिग आहे, मोठा आहे, म्हणून ह्याची जी ऑर्डर आहे ती किती आली, 2 आली. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला काय दिसतं आहे का, तर इथं आपण कन्सिडर काय करायचं, 1 करायचं. या ठिकाणी 1 करायचं, म्हणजे ही जी डिग्री जी आहे ती 1 आली. हां, अशा तऱ्हे हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल थोडंसं डिफरंट आहे. 3 √1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y/dx2. हां, मग हे सॉल्व थोडंसं करायला लागेल. मग आपण काय करायचं, टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड, म्हणजे ह्या दोन साईडचा क्यूब घ्यायचा. म्हणजे इथं काय होईल, ह्याचा क्यूब जाईल आणि याला क्यूब येईल तो. हां, टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड म्हणजे काय, ह्याचा क्यूब आपल्याला घालवायचा आहे, आलं लक्षात. आणि या ठिकाणी तो क्यूब येणार आहे. मग काय होणार आहे, याचा जो क्यूब गेला तो काय होईल, 1 प्लस dy/dx रेस टू 2 इज इक्वल टू d2y/dx2 आणि हा त्याचा क्यूब आला. म्हणजे इकडचा क्यूब आपण इकडं ट्रान्सफर केला. हां, आता या ठिकाणी बघा, ह्या dy/dxला कुठला पॉवर आहे का, पॉवर आहे का ह्या ठिकाणी नाही, तर 1 लिहायचा. मग ह्याची डिग्री किती येते, 2 येते. बरोबर. आणि ह्याच्या पुढं हे d2y/dx2 आहे, आलं लक्षात. आणि ह्याची डिग्री किती येते, 3 येते. मग 2पेक्षा 3 हे मोठं आहे, मग हे डिग्री किती आली, 3 आली. हां, आणि पॉवर बघा, ह्या ठिकाणी 1 आहे आणि ह्या ठिकाणी पॉवर किती आहे, 2 आहे. मग आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये काय म्हणतो आपण, ऑर्डर म्हणतो. मग ह्या ठिकाणी ऑर्डर जी आहे ते 2 आली. ह्याची पॉवर या ठिकाणी 2 आहे, ह्या ठिकाणी 3 आहे. ब्रॅकेटची पॉवर याला काय म्हणतो आपण, डिग्री म्हणतो. मग ही हायेस्ट पॉवर कुठली आहे, 3 आहे. म्हणून या ठिकाणी काय आलं, 3 हे डिग्री आलं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, dy/dx 2 sin x प्लस 3 अपॉन dy/dx इज इक्वल टू dy/dx रेस टू 2. काय आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे ते आपण बघूया. आता या ठिकाणी बघा, dy/dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy/dx असं एक्झाम्पल आहे. dy/dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy/dx असं आहे. मग ह्या dy/dxला ह्या dy/dxनं मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, ह्या dy/dxनं ह्या dy/dxला मल्टिप्लाय करायचं. मग काय येईल, dy/dx रेस टू 2 मग स्क्वेअर येणार आहे इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. हां, मग आता या ठिकाणी बघा, dy/dx असं आहे. मग ह्या ठिकाणी पॉवर नव्हती, तिथे कन्सिडर काय केली, 1 केली. आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे आतमधली जे असते ते आपण काय म्हणतो, ऑर्डर म्हणतो. ह्याला काय म्हणतो, डिग्री म्हणतो. म्हणून ह्या ठिकाणी काय केलं, ऑर्डर 1 आणि डिग्री 2 आला. ह्या dy/dxला ह्या dy/dxनं मल्टिप्लाय करा, म्हणजे ह्याचा काय झाला, स्क्वेअर झाला. dy/dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. मग या ठिकाणी पॉवर नव्हती, तर कन्सिडर केलं 1, आलं लक्षात. मग आतल्या ब्रॅकेटच्या आतमध्ये काय म्हणतो आपण, ऑर्डर म्हणतो. आणि हे बाहेर काय म्हणतो, डिग्री म्हणतो. मग ह्याची ऑर्डर काय आली, 1 आणि हे 2 डिग्री आली. त्याच्यानंतर बघा फोर्थ एक्झाम्पल, d2y/dx2 प्लस dy/dx प्लस x इज इक्वल टू √1 प्लस d3y/dx3 असं लिहिलेलं आहे. हां, या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं, टेकिंग स्क्वेअरिंग बोथ साईड. म्हणजे ह्याचं काय करायचं, ह्याचा बोथ साईडला आपण स्क्वेअर करू. म्हणजे ह्याचा स्क्वेअर जाईल, ह्याचा स्क्वेअर काय होईल, या साईडला येईल. येते लक्षात तुमच्या. मग आता इथं काय होईल बघा, d2y/dx2 प्लस dy/dx प्लस x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. का, तर ह्याचं स्क्वेअर रूट याला इकडं गेलं, आलं लक्षात. आणि इथं काय राहील मग, 1 प्लस d3y/dx3 रेस टू 1. आता या ठिकाणी आपल्याला सॉल्व कसं करायला लागणार आहे बघा. या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला दिसल की या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे बघा, d2y/dx2
म्हणजे ह्याची ऑर्डर किती आली 2 आली, ह्याची किती येते 1 येते, बरोबर. हां, आणि ह्या ठिकाणी ह्याची जी डिग्री आहे ते 2 येते, या साईडला काय येते 1 प्लस ह्याची जी ऑर्डर आहे ती किती येते 3 येते, बरोबर. ह्याची 3 येते. हां, आणि ह्या ठिकाणी डिग्री किती येते ह्याची 1 येते. मग हे आतली ऑर्डर काढताना आपण आतला भाग जो आहे तो कन्सिडर करतो. मग हे किती आहे 2 आहे, हे आतमध्ये किती आहे 3 आहे, म्हणून ह्याची बिग नंबर हा किती आहे 3 आहे, म्हणून ह्याची ऑर्डर किती आली 3 आली. आलं लक्षात, ह्या ठिकाणी 3 आली. मग मोठ्या नंबरचीच आपण डिग्री घेतो, मग या ब्रॅकेटची पॉवर किती आहे 1 आहे. इथं जरी 2 असलं तर हे 2 कन्सिडर करायचं नाही, का तर ह्याची आपण ऑर्डर घेतलेली आहे 3, बरोबर. आणि ह्याची जी पॉवर आहे ब्रॅकेटची ती किती आहे 1, म्हणून ही डिग्री किती आली 1 आली, असं कन्सिडर करायचं. हां, त्याच्यानंतर आता पुढचा 5वा क्वेश्चन बघा. dy बाय dt स्क्वेअर प्लस dy बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 इज इक्वल टू 0 असं लिहिलेलं आहे. हां, पुस्तकात इथं चुकलेलं आहे. हां, 7y प्लस 5 इज इक्वल टू 0. आता ह्याची ऑर्डर बघा, ह्या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे, 1 कन्सिडर केलं. हां, आणि ह्याची ब्रॅकेटची पॉवर किती आहे 2 आहे, मग ऑर्डर किती आली याची बिग नंबर किती आहे 2, म्हणजे ऑर्डर 2. आणि डिग्री या ठिकाणी बघा आपण ह्याची कन्सिडर केली ऑर्डर, म्हणून ह्याची जी ब्रॅकेटची पॉवर आहे ती किती आहे 1 आहे. जरी इथं 2 असलं तरी आपण ह्याची कन्सिडर केलेलं आहे. हां, हा मोठा भाव हा छोटा भाव, मोठ्या भावाला जर कन्सिडर केलं तर ऑर्डर किती आहे मोठ्या भावाची 2 आहे, ह्याची पॉवर इथं नाही तरी आपण काय म्हणतो 1, म्हणजे डिग्री काय आली 1 आली. आता 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. y रेस टू 3 डॅश आहे तिथं 3 डॅश रेस टू स्क्वेअर प्लस 3y 2 डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इज इक्वल टू 0. आता 3 डॅश म्हणजे काय तर 3 नंबर, इथं 3 नंबर, इथं 2 नंबर, इथं 1 नंबर. सगळ्यात बिग नंबर कुठला आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये, तर हा 3 नंबर आहे, म्हणून ह्याची ऑर्डर किती आली 3 आली. ह्या ब्रॅकेटची पॉवर किती आहे 2, म्हणून ऑर्डर किती आली 3 आणि डिग्री किती आली 2 आली. मग अशा तऱ्हेने ही 6 एक्झाम्पल आपली झालेली आहेत. आता ह्याच्या पुढची एक्झाम्पल आपण पाहूया. याच्यानंतर 7वं जे एक्झाम्पल आहे, 7वं जे एक्झाम्पल आहे ते बघा. या ठिकाणी d2y बाय dx2 d2y बाय dx2 रेस टू स्क्वेअर प्लस कॉस dy बाय dx इज इक्वल टू 0. हां, या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये या d2yची पॉवर किती आहे 2 आहे, म्हणून ह्याची ऑर्डर किती आली 2 आली, बरोबर. आणि ह्या ठिकाणी कॉस लिहिलेलं आहे कॉस. हां, मग कॉस असं कॉस टॅन साईन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं कुठलंही असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याची आपल्याला डिग्री काढता येत नाही. लक्षात येते तुम्ही, हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. हां, या ठिकाणी जरी ह्याची ऑर्डर 2 दिसते तुम्हाला तर ऑर्डर फक्त लिहा 2, पण कॉस टॅन साईन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन तुम्हाला क्वेश्चनमध्ये आलं तर ह्याची डिग्री आपल्याला काढता येत नाही. मग ती कसं लिहायचं, ऑर्डर 2 लिहायची आहे ती, डिग्री काय लिहायची नॉट डिफाईन्ड. का तर गिवन डिफरन्शियल इक्वेशन कॅनॉट बी रिप्रेझेंटेड ॲज अ पॉलिनिमियल फंक्शन, म्हणजे हे पॉलिनिमियल फंक्शन नाही. हां, आलं लक्षात, म्हणून याची डिग्री ह्याची काढू शकत नाही. त्याच्यानंतर 8वं एक्झाम्पल बघा. 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू 8 d2y बाय dx2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी सुद्धा आपण काय करूया, स्क्वेअरिंग बोथ साईड करू. स्क्वेअरिंग बोथ साईड केलं की काय होईल, हे 2 जे आहे ते कॅन्सल होईल. हां, मग ह्या ठिकाणी बघा 1 प्लस dy बाय dx2 रेस टू 3/2 आणि इंटू 2 करायचं. का केलं तर स्क्वेअरिंग बोथ साईड केलं म्हणजे हे 2 कॅन्सल होईल. इज इक्वल टू ह्या 8चा स्क्वेअर किती आला 64 आला d2y बाय dx2 आणि ह्याचा स्क्वेअर होणार कारण का स्क्वेअरिंग बोथ साईड केलेलं आहे. मग ह्या ठिकाणी काय झालं, ह्या 2ला 2 कॅन्सल झालं. हां, मग इथं काय राहिलं 1 प्लस dy बाय dx रेस टू 3 इज इक्वल टू 64, बरोबर. 64 d2y बाय dx2 रेस टू 2 आलं. मग आता ह्या ठिकाणी बघा ह्याची जी ऑर्डर आहे ती किती आहे बघा. या ठिकाणी ह्याची 1च आहे, ह्याची ऑर्डर किती आहे 1 आहे. या ठिकाणी 1 आपण लिहूया, इथं 1 कन्सिडर करू. ह्याची 1 ही ऑर्डर आहे. या ठिकाणी बघा d2y बाय dx2 आहे, मग ह्याची जी ऑर्डर आहे ती किती आहे 2 आहे. मग 1पेक्षा 2 मोठा आहे म्हणून ह्याची ऑर्डर किती आली 2 आली.
बरोबर. आता आपण कन्सिडर काय केलं, हा भाग केला आपण, इकडचा पोर्शन आपण कन्सिडर केला आहे. त्यामुळे इथं जरी 3 असलं तरी घ्यायचं नाही. ह्याची आपण ऑर्डर कन्सिडर काय केलेली आहे 2, म्हणून ऑर्डर किती आली 2. आणि ह्याची जी डिग्री आहे ती किती आली 2, म्हणून डिग्री ऑर्डर 2 डिग्री 2 असं आलेलं आहे. आणि याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, d3y/dx3 रेज टू 1/2 इंटू dy/dx रेज टू 1/3 इज इक्वल टू 20. पुस्तकामध्ये ह्या ठिकाणी मायनस चिन्ह दिलेलं आहे, ते मायनस चिन्ह नाही, या ठिकाणी इंटू चिन्ह आहे. मग आता काय करू आपण, ह्या ठिकाणी बघा 1/2 आहे, ह्या ठिकाणी 1/3 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1/6 येतं, 1/6 येतं. मग आपण काय करू, टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साईड, म्हणजे त्या सगळ्याची 6th पॉवर आपण घेऊया. मग ह्या ठिकाणी काय आलं बघा, d3y/dx3 इंटू रेज टू 1/2 इंटू 6 इंटू dy/dx 1/3 इंटू 6 इज इक्वल टू 20⁻6. असं का केलं तर 6th पॉवर घेतलेली आहे आपण या ठिकाणी. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 3 6 या ठिकाणी आणि 3 2 6. ह्या ठिकाणी काय आलं, d3y/dx3 रेज टू 3 इंटू dy/dx रेज टू 2 इज इक्वल टू 20⁻6. मग ह्या ठिकाणी बघा काय दिसतं, ह्या ठिकाणी ह्याची जी पॉवर आहे ती किती आहे 3 आहे. हे ऑर्डर किती आलं 3 आलं. हां, या ठिकाणी ऑर्डर किती आली 3 आली. ह्याची जी ब्रॅकेटची जी पॉवर आहे ती किती आहे 3 आहे. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर 3 आणि डिग्री 3 या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी 10वं एक्झाम्पल बघा, x प्लस d2y/dx2 इज इक्वल टू √1 प्लस d2y/dx2 रेज टू 2 असं लिहिलेलं आहे. स्क्वेअरिंग बोथ साईड केलं आपण ह्या ठिकाणी, स्क्वेअरिंग म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट ह्या साईडला येणार. म्हणजे काय होईल, x प्लस d2y/dx2 रेज टू 2 इज इक्वल टू 1 प्लस d2y/dx2 रेज टू 2. हां, ह्या ठिकाणी बघा, बाय a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. ह्या ठिकाणी a² प्लस 2ab प्लस b² असं ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग ह्या ठिकाणी काय येईल तुमचं आन्सर, या ठिकाणी बघा, या ठिकाणी x² प्लस 2x d2y/dx2 प्लस d2y/dx2 रेज टू 2 इज इक्वल टू 1 प्लस d2y/dx2 रेज टू 2 असं येईल या ठिकाणी. हां, या ठिकाणी ह्या साईडला ह्या d2y/dx2ला हे d2y/dx2 हे कॅन्सल होईल. आन्सर काय येईल आपलं, ह्या ठिकाणी काय राहणार आहे, इथं 2 ही पॉवर राहते, इथं 2 ही पॉवर राहते. आलं लक्षात. ह्याची जी ऑर्डर आहे ती काय असणार आहे 2 असणार आहे. आणि ह्याची डिग्री ह्या ठिकाणी काय असणार, ह्या ब्रॅकेटच्या वरती काय आहे 1 पॉवर आहे, मग ह्या ठिकाणी डिग्री ही 1 असणार आहे. आलं लक्षात. ओके, थँक्यू.